हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द SSU ऑफिशियल. आपण दररोज WRD JEEसाठी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचे रिव्हिजन करत आहोत. अगोदरचे 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील, ते पाहून घ्या. आजच्या क्वेश्चनची सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिवेज सॅम्पल हॅज अ इनिशियल डिझॉल्व ऑक्सिजन 15 milligram per liter. Final dissolved oxygen 5 mg per liter. Volume of diluted sample is 150 ml and waste is 5 ml. What is the 5 days BOD of a waste? हा इन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला BOD आफ्टर द 5 days किती असेल हे काढायचं आहे. BOD काय आहे? BOD इज द बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. आणि हे जे वॉटरमध्ये बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर असतात, बायोडिग्रेडेबल जे ऑर्गॅनिक मॅटर आहेत वॉटरमध्ये, त्यांच्या ऑक्सिडेशनसाठी किती क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन लागेल, त्याच्या ऑक्सिडेशनसाठी किती क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन लागेल हे मेजर करतं बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड बाय द एरोबिक बायोलॉजिकल ॲक्शन. ओके, बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड मेजर द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर ऑक्सिडेशन ऑफ बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन अ वॉटर सॅम्पल बाय एरोबिक बायोलॉजिकल ॲक्शन. हे मेजर जे स्टँडर्ड आहे BODचं, हे मेजर करतं 5 days. आफ्टर 5 days ॲट 20 degree सेल्सिअसला हे BOD मेजर करतात. BODचा फॉर्म्युला आहे BOD 5 इज इक्वल टू इनिशियल डिझॉल्व ऑक्सिजन मायनस फायनल डिझॉल्व ऑक्सिजन इंटू डायल्यूशन फॅक्टर. इनिशियल डिझॉल्व ऑक्सिजन दिलेला आहे 50 milligram per liter मायनस फायनल दिलेला आहे 5. डायल्यूशन फॅक्टर मीन्स व्हॉल्यूम ऑफ डायल्युटेड सॅम्पल डिवायडेड बाय अनडायल्युटेड सिवेज सॅम्पल. डायल्यूशन फॅक्टर मीन्स व्हॉल्यूम ऑफ डायल्युटेड सॅम्पल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ अनडायल्युटेड सिवेज सॅम्पल. डायल्युटेड सॅम्पल दिलेला आहे 150 अँड अनडायल्युटेड सिवेज इज 5. हे सॉल्व केल्यानंतर 10 इंटू 150 डिवाइड बाय 5 30 इज इक्वल टू 300 मिलीग्राम पर लिटर. 300 mg पर लिटर हे आपला आन्सर असणार आहे. ऑप्शन सी 300 milligram per liter is the correct answer. Okay, next question is IS code used for size of weld and stresses in a weld. वेल्डमध्ये वेल्डची साईज कशी असते किंवा त्यामध्ये स्ट्रेसेस किती डेव्हलप होतात यासाठी एक IS कोड यूज केला जातो. तो कोणता IS कोड आहे? IS 808, 800, IS 875 and IS 816. IS 808 is measured for dimensions of hot rolled steel section. Hot rolled beams, columns and channels साठी IS 808 यूज केलं जातं फॉर द डायमेन्शन्स ऑफ हॉट रोल्ड स्टील बीम्स. IS 800 सगळ्यांनाच माहीत आहे. 800 कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर जनरल कन्स्ट्रक्शन इन अ स्टीलच्या कन्स्ट्रक्शनसाठी IS 800 यूज केलं जातं. IS 875 दिस इज यूज्ड फॉर द डिझाईन लोड्ससाठी IS 875 and last IS 816 is used for the size of weld and stresses in a weld साठी IS 816. This is the correct answer. Next question is common sugar can be suitably used to delay the setting time of concrete, to accelerate the setting time of concrete, to increase the strength of concrete. None of these. तर कॉमन शुगर कशासाठी यूज केलं जातं? टू डिले द सेटिंग टाईम ऑफ अ कॉन्क्रीट.
सेटिंग टाईम ऑफ अ कॉन्क्रीट. आणि जे इन्ग्रेडियंट्स सेटिंग टाईम डिले करतात त्यांना काय म्हणलं जातं? रिटार्डर म्हणलं जातं. रिटार्डर काय करतात? रिटार्डर इन्क्रीज द इनिशियल सेटिंग टाईम ऑफ अ सिमेंट. आणि दुसरी एक कन्सेप्ट आहे ॲसिलरेटर काय करतात? ॲसिलरेटर जी सेटिंग टाईम आहे ती रिड्यूस करतात. रिटार्डर सेटिंग टाईम इन्क्रीज करतात आणि ॲसिलरेटर सेटिंग टाईम ही रिड्यूस करतात. आता कॅल्शियम सल्फेट किंवा जिप्सम, शुगर, salts of lignosulfatic acid and hydrocarboxylic acids हे जे आहेत इन्ग्रेडियंट हे ॲज अ रिटार्डर म्हणून काम करतात. शुगर, जिप्सम, साल्ट्स ऑफ लिग्नोसल्फोनिक ॲसिड्स आणि हायड्रोकार्बोलिक ॲसिड्स हे रिटार्डर म्हणून यूज करतात. आणि दुसरं जे मेन ॲसिलेटर कॅल्शियम क्लोराईड, हे पण नाव लक्षात ठेवायचं. कॅल्शियम क्लोराईड इज अ मोस्ट कॉमनली युज्ड ॲसिलरेटर आहे, जे की मोस्ट इफिशियंट अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. तर याचं कॉमन शुगर to delay the setting time of concrete is the correct answer. Next question is, the whole circle bearing are measured. Whole circle bearing are measured clockwise from south from 0 to 360 degree, clockwise from north from 0 to 360 degree, anti-clockwise from north from 0 to 360 degree, and option D anti-clockwise from the south from 0 to 360 degree. तर बेरिंग काय असते? बेरिंग इज द हॉरिझॉन्टल अँगल. बेरिंग इज द हॉरिझॉन्टल अँगल मेक्स विथ द रेफरन्स लाईन. हॉरिझॉन्टल अँगल ऑफ अ लाईन मेक्स विथ द रेफरन्स लाईन. आणि त्यामध्ये दोन बेरिंग आपण मेजर करण्याच्या पद्धतीनुसार क्लासिफाईड केलेले आहेत. होल सर्कल बेरिंग जे आहे ही मेजर्ड फ्रॉम द नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. ही होल सर्कल बेरिंग जे आहे फक्त नॉर्थपासून मेजर केली जाते अँड क्लॉकवाईज डायरेक्शनला. आणि हे 0 to 360 डिग्री असतं. 0 to 360 मध्ये मेजर केलं जातं. दुसरी जी आहे क्वाड्रॅटल बेरिंगमध्ये जे बेरिंग मेजर केली जाते आयदर फ्रॉम द नॉर्थ ऑर साऊथ मेरिडियन पासून, विच एव्हर इज नियर टू द लाईन. आणि ही असते 0 to 90 डिग्रीमध्ये मेजर केली जाते क्वाड्रॅन्टल बेरिंग. तर होल सर्कल बेरिंग इज मेजर्ड clockwise from the north from 0 to 360 degree. Option B is correct. Okay, next question is, for perfectly elastic bodies the value of coefficient of restitution. इथं restitution आहे restitution. Coefficient of restitution for the perfectly elastic bodies. ऑप्शन्स आहेत 0, 0.5, 1, बिटवीन 0 अँड 1. कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन, आता हे दोन बॉडी आहेत, याचं मास m1, हे मास m2 अँड व्हेलॉसिटी याची इनिशियल व्हेलॉसिटी सपोज v1, याची इनिशियल व्हेलॉसिटी v2. आणि हे दोन जे बॉडी आहेत ते एकमेकांना कोलाइड केले. कोलाइड केल्यानंतर जी व्हेलॉसिटी असते ते फायनल व्हेलॉसिटी ही u1, हे u2 आणि हे v2 आणि हे v2 हे फायनल व्हेलॉसिटी. तर कोएफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन इज इक्वल टू the ratio of final relative velocities between two objects after they collide
टू इनिशियल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. इनिशियल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी u1 minus u2. Initial relative velocity between two objects before they collide. This is the coefficient of restitution, gives the Newton's law of collision. And for the elastic bodies, perfectly elastic bodies साठी E is equal to 1. and for the inelastic bodies म्हणजेच rigid body साठी E is equal to coefficient of restitution is equal to 0 असतो. E is equal to 1 for the elastic का असते, कारण the relative velocity between two objects after they collide, ते कोलाइड झाल्यानंतरची जी व्हेलॉसिटी आहे आणि इनिशियलची जी त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ही सेम असते. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन इलॅस्टिक बॉडीचं हे 1 येतं. हे लक्षात ठेवा. रिजिडसाठी ई इज इक्वल टू 0. तर करेक्ट आन्सर येणार आहे परफेक्टली इलॅस्टिक बॉडीजसाठी कोएफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन इज 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज हार्डनेस ऑफ अ स्टोन्स कॅन बी टेस्टेड बाय in the laboratory. Impact strength, abrasion strength, Mohr scale and crushing strength. Hardness of the stones. Hardness means is the property of a material to resist the scratch and it is measured by Mohr scale. जर स्टोनचे हार्डनेस मेजर करायचे असेल तर मोर स्केलनं मेजर केली जाते. इम्पॅक्ट स्ट्रेंथ ही टफनेस ऑफ ॲग्रिगेटसाठी यूज केली जाते, टेस्ट केली जाते. ॲब्रेजन स्ट्रेंथ मेजर केली जाते हार्डनेस. आता यामध्ये एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे. ॲब्रेजन स्ट्रेंथ पण हार्डनेस मेजर करतं आणि मोर स्केल पण हार्डनेस मेजर करतं, पण यामध्ये डिफरन्स. ॲब्रेजन स्ट्रेंथ मेजर द हार्डनेस ऑफ ॲग्रिगेट अँड मोर स्केल मेजर द हार्डनेस ऑफ स्टोन. Crushing strength measure the compressive strength of aggregate. Crushing strength measure करतं compressive strength of aggregate. तर मोर एक स्केल आहे. यामध्ये मटेरियलला त्यांना सिरीजनुसार नंबर दिलेला आहे. सगळ्यात जे सॉफ्टेस्ट मटेरियल आहे ते आहे टाल्क 1 नंबरला, सेकंड जिप्सम. हे हार्डनेस नंबर आहेत. जिप्समसाठी 2, कॅल्साइट 3, फ्लोराईटसाठी 4 आणि ॲपेटाईटसाठी हार्डनेस नंबर 5. फेल्सपार इज 6. क्वार्ट्जचं लक्षात ठेवा हार्डनेस नंबर 7 आहे. हा क्वेश्चन विचारलेला आहे अगोदर. टोपॅज 8. देन 9 नंबरला कोरंडम 9. आणि जे हार्डेस्ट वर्ल्डमध्ये जे हार्डेस्ट मटेरियल आहे ते आहे डायमंडचा हार्डनेस नंबर आहे 10. टाल्कचा आहे 1, जिप्समचा 2, कॅल्साइट 3, फ्लोराईट 4, ॲपेटाईट 5, फेल्सपार 6, क्वार्ट्ज 7, टोपॅज 8, कोरंडम 9 अँड डायमंड 10. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आयसोहाइट्स. इरिगेशनचा क्वेश्चन. आयसोहाइट्स आर द कंटोर्स ऑफ रेनफॉल, आर द इमॅजिनरी लाईन्स ऑफ इक्वल रेनफॉल, रिप्रेझेंट द रेनफॉल इंटेन्सिटी, रिप्रेझेंट द ड्रेनेज ऑफ कॅचमेंट. तर जे आयसोहाइट्स आहेत ते इंडिकेट करतात कंटोर्स ऑफ रेनफॉल. करेक्ट. आर द इमॅजिनरी लाईन्स ऑफ इक्वल रेनफॉल, हे पण करेक्ट. म्हणजेच ऑप्शन ए अँड बी आर करेक्ट. आन्सर ई. नेक्स्ट क्वेश्चन इज RF of scale 1 centimeter is equal to 10 kilometer is RF representative fraction. Representative fraction is measured, is a scale measured in a same units. म्हणजे त्याचे जे दोन्ही युनिट्स असतात ते सेम असतात. तर 1 centimeter is equal to
10 किलोमीटर याला सेम युनिटमध्ये कन्वर्ट करायचं. 1 सेंटीमीटर डिवायडेड बाय 10 ते याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करू. किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी 1000 मल्टिप्लाय केला. नंतर आता हे मीटरमध्ये झाला. मीटरचं सेंटीमीटरमध्ये करण्यासाठी 100 मीन्स 2 and 5 660. ऑप्शन बी मध्ये किती आहेत? 3 3 6 म्हणजेच ऑप्शन्स बी इज द करेक्ट.